माझं नाव उत्पल वनिता बाबूराव। मी संपादकीय कामामध्ये काही मासिकांच्या सहभागी होतो बरीच वर्ष। याबरोबरच निर्भय बनो या जनचळवळीचा मी एक भाग आहे। पुण्याचा समन्वयक म्हणून पण मी काम केलेलं आहे। 2023 मेपासून ते पुढचं वर्षभर निर्भय बनो या आमच्या उपक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 75 सभा आम्ही घेतल्या, हे आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेल। मला आज तुमच्याशी जे बोलायचं आहे तो विषय आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक। यावेळेला 15व्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे लवकरच। आणि आपल्याला हे माहिती आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राने ज्या प्रकारची राजकीय उलथापालथ अनुभवली आणि जे काही घडलं राजकीय क्षेत्रामध्ये ते अभूतपूर्व म्हणावं असं होतं। यातली दुसरा एक भाग असाही आहे की 2020-21 मध्ये कोविडचं संकट आपल्यावरती आलं आणि त्याचाही आपल्या एकूणच समाज जीवनावरती खूप दूरगामी परिणाम झाला। गेल्या 5 वर्षांमधल्या विधानसभेच्या कामकाजाचं आम्ही संपर्क संस्थेतर्फे जे निरीक्षण केलं, जो आम्ही ॲनालिसिस केला, त्याचा अहवाल आमच्या वेबसाईटवरती आम्ही प्रकाशित केलेला आहे, samparkmumbai.org। मला 2 पातळ्यांवरती आपल्याशी खरं संवाद साधायचा आहे। एक म्हणजे आमची संस्था जे काम करते त्याच्यामध्ये आम्ही विधिमंडळाने काय काम केलं 5 वर्षामध्ये, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले, कुठल्या आमदारांनी कुठले प्रश्न विचारले, या सगळ्याचा एक तपशीलवार स्टडी आम्ही करतो। दुसरी बाब म्हणजे की आमदारांना, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना काही प्रश्नांची माहिती देणं, सभागृहात त्यांनी हे प्रश्न विचारावेत म्हणून त्यांना मदत करणं, हेही काम आम्ही करतो। आणि हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं की जे लोकांच्या आस्थेचे प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा होते आहे विधानसभेमध्ये, परंतु अनेक प्रश्न त्यातनं सुटतात पण आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्या भागाला प्राधान्य मिळतं, कुठल्या भागाला प्राधान्य नाही मिळत प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या, हेही फार मला वाटतं उद्बोधक आहे खरं तर। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 9 जिल्हे आहेत ते कमी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, लो HDI ज्याला म्हणतात, तसे आहेत। तर त्यांना फारसं प्रतिनिधित्व मिळतं असं आपल्याला दिसत नाही। जे प्रगत प्रदेश आहेत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांची प्रश्नसंख्या ही नेहमीच जास्त असते। मला इथे फक्त असं सांगायचं आहे की हा अहवाल आपण जरूर बघा आणि या अहवालाच्या माध्यमातून असेल किंवा इतर जी उपलब्ध माध्यमं आहेत त्याच्यातून असेल, आपण सर्वांनी आपल्या लोकप्रतिनिधींच्या कामावरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे। आपण आता मतदान करायला जाणार आहोत, ते करण्यापूर्वी आपल्या भागातल्या आमदारांनी आपली कुठली कामं केली, कुठले प्रश्न विधानसभेत विचारले, कुठले नाही विचारले, त्याचा एकूण परफॉर्मन्स कसा होता, हे सगळं बघणं फार आवश्यक आहे। या दृष्टीने मला असं वाटतं की हा अहवाल किंवा मगाशी मी म्हटलं तसं इतर अन्य प्रकारे देखील आपल्याला ही माहिती मिळू शकते। आज आपण इंटरनेटच्या जमान्यात वावरतो आहोत, आपल्याला संपूर्ण माहिती इंटरनेटवरती उपलब्ध असते। तर केवळ मतदानाच्या दिवशी जाऊन मत देणं एवढा उपचार पार न पडता आपण थोडं त्याच्या खोलात जाऊन या सगळ्याचा ॲनालिसिस करणं हे फार आवश्यक आहे। हा झाला एक भाग। दुसरा जो भाग आहे तो मी मगाशी जी माझी अजून एक ओळख सांगितली, निर्भय बनो या चळवळी अंतर्गत आम्ही जे काम करतो आहोत त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे राजकीय भूमिका घेऊन काही प्रश्न व्यासपीठावरून मांडले। आम्ही विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या काही चुका दाखवून दिल्या, आम्ही त्यांच्यावरती टीका केलेली आहे। या सगळ्यामध्ये एक सजग नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण सर्व आधी नागरिक असतो। आपली राजकीय भूमिका, आपले विचार हे त्याच्यानंतर खरं तर येतं। एक नागरिक म्हणून मी काय, तुम्ही काय किंवा अजून कोणी काय, आपले प्रश्न हे थोड्या बहुत प्रकारे सारखेच असतात। त्यामुळे आपण नागरिक म्हणून विचार करताना माझ्यासारख्या माणसाला जे जाणवलं त्याच्यामुळे मी या चळवळीत सहभागी झालो। मला काय जाणवलं तर ते हे की गेल्या 10 वर्षांमध्ये भारतामधलं वातावरण हे कधी नव्हे इतकं ढवळून निघालेलं आहे, कधी नव्हे इतका धार्मिक विद्वेषात टोकाला पोचलेला आहे। आपण ज्याला अघोषित आणीबाणी म्हणतो तशा प्रकारच्या एका काळामध्ये आपण वावरत आहोत। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही अगदी गेल्या काही दिवसांच्याच समजा बातम्या काढल्यात तर तुमच्या असं लक्षात येईल की विविध ठिकाणी सभा उधळल्या गेल्या आहेत। योगेंद्र यादवांची सभा अकोल्यामध्ये उधळली गेली, श्याम मानवांची सभा उधळली गेली। निर्भय बनोच्या सभेमध्ये पुण्यामध्ये जो हल्ला झाला, निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर जो हल्ला झाला तोही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। या अशा सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की आपली राजकीय भूमिका देखील खरं तर स्पष्ट असायला हवी।
ज्या प्रकारचं वातावरण आपण गेले 8-10 वर्ष अनुभवतो आहोत, त्याच्यामध्ये हे आपल्या सहज लक्षात येईल की अशा प्रकारचं एकारलेली एक विचारपद्धती लोकांच्या मनावरती लादण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, त्याच्याकरता सर्व मार्गांचा अवलंब करणे आणि भारतासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि संमिश्र संस्कृतींनी नटलेल्या समाजाची जी वीण आहे, ती वीण उसवायचा सातत्याने प्रयत्न करणे, या गोष्टी मला असं वाटतं की एक भारतीय नागरिक म्हणून मला या गोष्टींचा भयंकर धोका वाटतो आणि त्या विरोधात आपण स्पष्टपणे भूमिका घेणंही आवश्यक आहे. होतं असं की बरेचदा राजकीय चर्चा आपल्याला आवडतात, आपण कोण आमदार कुठून कुठे गेला, कोणाचं काय झालं, याच्यामध्ये आपल्याला खूप रस असतो. पण थोडंसं याच्या खोलात जाऊन या सगळ्या विषयांच्या वैचारिक पातळीवरती समाजाचं कसं नुकसान केलं जातं आहे, याबाबत आपण सगळ्यांनी सजग असणं फार आवश्यक आहे. कुठल्याही एका विचारधारेबाबत आपली एखाद्या विचारधारेला आपली मंजुरी असणं किंवा आपण त्या बाजूला असणं, याच्यामध्ये काही गैर नाही आहे, याच्यामध्ये काही तो प्रत्येकाने ठरवायची गोष्ट आहे ती. परंतु एक समाज म्हणून आपण जेव्हा जगतो तेव्हा इथे वेगवेगळ्या विचारधारा असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याचं लक्षात येतं की एखादी विचारधारा ही दडपशाही करते आहे, त्यावेळेला मात्र मला असं वाटतं की आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेणं फार आवश्यक झालेलं आहे, आवश्यक होतं. मला असं दिसतं की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नागरिकांनी अशी स्पष्ट भूमिका घेतली, ते पुढे आले. आपण समजा बघाल तर यूट्यूबसारख्या माध्यमावरती आज अनेक पत्रकार की जे खरं तर व्यावसायिकदृष्ट्या पत्रकारितेत तशा अर्थाने नव्हते, ते सामाजिक प्रश्नांविषयी जागरूक असे ते नागरिक होते, पण त्यांनी देखील हे यूट्यूबचं काय म्हणू आपण एक हत्यार हातात घेऊन, कॅमेराचं हत्यार हातात घेऊन तेही उभे राहिले आणि तेही बोलायला लागले. याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण हे पण आहे की गेल्या 8-10 वर्षामध्ये मुख्यधारेतल्या माध्यमांनी संपूर्णतः कच खाल्लेली आहे. त्यांच्यापैकी कुणीही आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या धोरणांचं, त्यांच्या एकूण योजनांचं मूल्यमापन करताना आपल्याला दिसत नाही. कुठलाही प्रश्न असू दे, कितीही चुकीचा असू दे सत्ताधारी पक्षाचं, परंतु त्यांच्या बाजूनेच बोलण्याची एक वृत्ती दिसते. दुसरा त्याहून गंभीर धोका हा की मीडियाने जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेष पसरवलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये. त्यामुळे आता यूट्यूबवरून हे जे लोक उभे राहत आहेत, ते जे काम खरं तर माध्यमांनी करायला पाहिजे मुख्यधारेतल्या, ते करत नसल्यामुळे हे लोक आज करत आहेत. तर त्यांना देखील आपण खरं तर सपोर्ट केला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, कारण त्यांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला आजचं वास्तव चित्र दाखवत आहे. मुख्यधारेतली माध्यमं आपल्याला वास्तव चित्र दाखवत नाही आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं की एक जागरूक नागरिक म्हणून आणि त्यानंतर मतदार म्हणून आपण या विधानसभेला अतिशय सजगपणे योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि भारताची जी बहुविध सांस्कृतिक धर्मनिरपेक्ष अशी जी एक वीण आहे, असा जो एक पाया आहे या देशाचा, तो पाया खचणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. मी एवढं निवेदन करून थांबतो. मला अशी खात्री वाटते की आपण सगळे विधानसभेमध्ये योग्य तो निर्णय नक्कीच घ्याल. धन्यवाद.